उद्याचा बँकांचा संप आणि वीकेंडमुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे, कारण पीक विमा भरण्याची तारीख ही 31 जुलै आहे। पुढच्या 3 दिवसांमध्ये 2 सुट्ट्या आहेत, त्यामुळे पीक विमा कसा भरायचा असा प्रश्न राज्यातला शेतकरी विचारतोय। राज्यातल्या शेतकऱ्यासमोर हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे आणि बँकांचा देशव्यापी संप 29 तारखेला आहे। 30 तारखेला शनिवार ज्या दिवशी काम होईल, पण 31 तारखेला पुन्हा एकदा रविवार आल्यामुळे 3 दिवसांच्या या पुढच्या सुट्ट्यांमध्ये वीकेंड आहे, त्यात सोबत 2 दिवसांची सुट्टी, त्यामुळे शेतकरी नाडला जाणार आहे। आधीच दुष्काळ, त्यात पीक विमा कसा भरायचा हा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर आहे। शेतकरी लगबगीने पीक विमा भरण्यासाठी या शेवटच्या दिवसांमध्ये कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। पैशांची जुळवाजुळव करत शेतकरी पीक विमा भरतो, जेणेकरून जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचं पीक सुरक्षित राहिलं नाही तरी पैसे त्याला नुकसान परत मिळेल। थेट जाऊया आपण विधान भवनामध्ये। हेमंत बिर्जे आपल्यासोबत आहे। हेमंत, सरकारला आता या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागेल, काय नक्की सरकार या प्रकरणामध्ये करायचा प्रयत्न करणार आहे? कारण पुढच्या 3 दिवसामध्ये 2 दिवस बँका बंद राहणार आहेत। नक्कीच मयांक, पीक विमाची जी शेवटची तारीख आहे ती 31 जुलै आहे आणि 30 आणि 31ला शनिवार रविवार आहे आणि 29ला म्हणजे उद्या जो शुक्रवार आहे आणि त्या दिवशी बँकेचा कुठेतरी संप आहे आणि या संपाच्यामुळे या पीक विमाच्या जो शेवटचा जी तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर जो पीक विमा भरायला लागतो शेतकऱ्याला तो भरता येणार नाही आहे। आणि या संदर्भात राणा जगजितसिंह जे आमदार आहेत त्यांनी पत्रही अध्यक्षांना, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना दिलेलं आहे। आता विधानसभेमध्ये त्या संदर्भातल्या थोड्या वेळापूर्वी त्यांनी पत्र त्या पद्धतीचं दिलं, पण या पत्राच्या संदर्भात आणि या संदर्भात अद्याप निर्णय मात्र झालेला नाही आहे। विधानसभेत आता सध्या जी काही शेततळ्यावरनं जी चर्चा झाली आहे त्याच्यावरनं गदारोळ चालू आहे, पण पीक विमाच्या संदर्भात जी शेवटची तारीख आहे त्याच्या संदर्भात राज्य सरकार गंभीरपणे विचार करेल का, अशा पद्धतीचा प्रश्न राजा रणजित सिंह यांनी विचारलेला होता। आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारला नेमकं काय धोरण आहे आणि ही तारीख आहे ती वाढवावी लागेल अशा पद्धतीचं बोललं जात आहे। हेमंत, मुदतवाढीची मागणी विरोधक करतायत, मात्र जयंत पाटील देखील याच मुद्द्यावरती आक्रमक झाले होते। काय या मुद्द्यावरती नक्की चर्चा झाली? कारण फक्त पत्र देऊन हे होणार नाही, तर सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल। नक्कीच मयांक, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे। हे फक्त मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि इतर मंत्री नुसतं घोषणा करतायत, पण त्या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे ती होत नाही आहे। शेतकरी हवाल दिलाय दुष्काळामधनं, आता कुठेतरी तो शेतकरी पुन्हा एकदा पावसामुळे सावरतोय, पण आपली जी शेती आहे, आपली आपण जे काम करतोय त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जो पीक विमा काढतोय, पण त्या पीक विमा काढताना आता जे तो काही संकटांमध्ये मात करण्यासाठी आपली जी गुंतवणूक आपल्या स्वतःची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतोय, ही तारीख मुदतवाढ मिळाली पाहिजे। या संदर्भात राज्य सरकार गंभीरतेने विचार करावा, अशा पद्धतीचे जयंत पाटील असून दे, राणा जगजितसिंह असू दे यांनी मागणी केली आहे। आता या संदर्भात अद्याप त्या पद्धतीची मुदतवाढीची घोषणा मात्र कृषी मंत्र्यांकडून झालेली नाही आहे। ही घोषणा होत नाही तोपर्यंत कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, अशा पद्धतीचं बोललं जात आहे। बरोबर हेमंत, मी परत तुझ्याकडे येतो। आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी उपस्थित आहेत। शेट्टी साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये 2 दिवस बँका बंद राहतील। बँकांचा संप आणि रविवारची सुट्टी, 1 दिवस शनिवारी काम होईल, मात्र शेतकरी नाडला जाणार आहे, कारण 2 दिवस बँका बंद राहतील। पीक विमा भरायचा कसा? सरकारने यामध्ये जे आहे ते आता हस्तक्षेप करावा, असं काहीतरी जे आहे ते सरकारने केलं पाहिजे। हॅलो शेट्टी साहेब, 3 दिवस पुढचे आहेत, शुक्रवार, शनिवार, रविवार, याच्यामध्ये 2 सुट्ट्या येणार आहेत। 31 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे। शेतकरी नाडला जाणार आहे, बँकांचा संप आणि रविवारची सुट्टी, काय नक्की सरकारने करायला पाहिजे? शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच मी गेल्या आठवड्यामध्ये प्रयत्न केले होते आणि त्या पद्धतीनं मी राज्याच्या कृषी मंत्र्यांचं एक पत्र घेतलं, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं पत्र घेतलं आणि मी थेट देशाच्या कृषी मंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की किमान 15 ऑगस्ट पर्यंत या विम्याच्या हप्त्याची मुदत वाढवावी। शिवाय काल लोकसभेच्या सभागृहामध्ये शून्य प्रहरामध्ये मी मागणी केली की देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो मान्सून आलेला आहे तो उशीर आलेला आहे, अजूनही महाराष्ट्रामध्ये पेरण्या चालू आहेत, त्यामुळे पीक विम्याचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून मिळावी अशा पद्धतीची मागणी केली आहे आणि केंद्र सरकार सकारात्मक दृष्ट्या गंभीरपणे त्या संदर्भात विचार करत आहे।
पण शेट्टीजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सरकारला याचा निर्णय घ्यावा लागेल, कारण संसदेचं अधिवेशन असू दे किंवा महाराष्ट्रातलं विधानसभेचं अधिवेशन, ही दोन्ही अधिवेशनं शनिवार रविवारी बंद राहतील. अशा प्रकारामध्ये पाठपुरावा जो आहे तो लवकरात लवकर व्हावा का सरकारकडून या संपूर्ण गोष्टीचा? निश्चितच सरकार तसा निर्णय घेईल, कारण इतर राज्यांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राला सुद्धा 15 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून मिळेल. धन्यवाद राजू शेट्टी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत होते. या संदर्भामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांना तसं पत्र देखील लिहिलेलं आहे. केंद्र सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे राज्य सरकारला देखील लवकरात लवकर केंद्राशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, कारण 2 दिवस बँका बंद राहतील, त्यामुळे शनिवारचा 1 दिवस काम होईल. ह्या 3 दिवसांमध्ये 2 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि विकेंडमुळे शेतकरी मात्र नाडला जाणार हे नक्की आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार असू दे किंवा केंद्र सरकार यांना आता यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल अशीच मागणी होते. अशी मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील करण्यात आली. तर आपल्यासोबत शेतीतज्ञ बुधाजीराव मुळीक आहेत. मुळीकजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही पेरण्या शेतकऱ्याच्या काही ठिकाणी सुरू आहेत. याचमध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये 2 दिवस आलेली सुट्टी, जर ही मुदत वाढ मिळाली नाही तर शेतकऱ्याचं जे नुकसान होईल ते जास्त होणार आहे. एक असं आहे बरं का, की विमा पिकाचा आहे ना, त्या विमा वेळेचा उतरतोय आपण सरकार. तर पिकाचा विमा असा आहे की तुम्ही कुठेही गेला ना तर पिकाचा विमा असा असतो की ज्यावेळी त्यांनी पेरलं आणि ज्यावेळी कापलं त्याचा विमा त्या काळाचा आणि त्या पिकाचा असतो. हा साधं गणित आहे ना. तर आता असं यावर्षी अगोदर पाऊस मध्ये ताण दिला, नंतर पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही, त्या बँकांच्या सुट्ट्या. आता सरकारने हे देणं ही नैतिक जबाबदारी आहे त्यांची. नाही तर त्यांनी पीक विमा न केलं बरं ना. ही फसवी पीक योजना म्हणून ना. आणि अडचण काय त्यात, म्हणजे कुठल्याही बँकेत तुम्ही गेला तर वेळेचा विमा असतो का त्याचा? लॉसचा विमा माणसाच्या लाईफचा असेल, पिकाच्या नुकसानीचा असेल, ऍक्सिडेंटचा असेल, विमा कशाचा असतो? असं असतं का घराचा विमा उतरला आणि मग सुट्टी दिवशी झालं नाही तर? नाही ना, होल वर्षचा असतो ना. कुठं मुदत तुम्ही विम्याला बघितली कधी? पीक विम्याला कशाला मुदत घालतो? माझं वाटतं की हे सगळं अव्यवहार्य आणि अनैतिक आहे, हे माझं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे ताबडतोब त्यांनी सरकारने मुदत वाढवून द्यावी आणि खरं त्याने असं करावं की आता याच्यानंतर परत ती असं पीक येईल ना, गोकुळाष्टमी झाली की तुमच्या मिड खरीपला बालदाणी करतात लोक, ज्वारी वगैरे पिकं. तर काही पिकं ही कुठल्या हंगामात कधी येत असतात, ज्याला आम्ही नॉन फोटो सेन्सिटिव्ह म्हणतो आपण. बरोबर आहे. तर त्यांना काही तसं करू नये अजिबात. पीक विम्याला चांगलं घेतलं. बरोबर, मुदत वाढ द्यावी शेतकऱ्याला, हाच सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. धन्यवाद बुधाजीराव मुळीक, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. शेतीतज्ञ बुधाजीराव मुळीक आपल्यासोबत होते. लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा आणि पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी आपल्याला सर्व स्तरातून होताना पाहायला मिळते.